श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनो, पारायणाच्या उद्यापनासाठी लाडू तयार करायला आदल्या दिवशी शिकलो आणि फायनली लाडू बनवले सुद्धा नैवेद्यासाठी। आणि त्याच्यानंतर फायनली तो दिवस उगवला, म्हणजेच 11वा गुरुवार। 5 वाजता उठलो सकाळी, त्याच्यानंतर आंघोळ केली आणि हा नवीन ड्रेस घातला, कारण मला एकाने सांगितलं होतं की पारायणाला बसल्यास त्यामुळे तुला हा नवीन ड्रेस घेतला आहे, तो घातला होता। आणि त्याच्यानंतर आपण पूजेची तयारी सुरू केली। स्वामींना, गणपती बाप्पाला, स्वामींच्या पादुकांना अभिषेक घातला आणि त्याच्यानंतर आपली पुढची पण पूजा पूर्ण सर्गी करून घेतली आणि छानपैकी प्रकारे असा अभिषेक पण बनवला होता। 5 पदार्थांचा जो अभिषेक होता तो बनवला होता स्वामींना अभिषेक करण्यासाठी। तर त्याने स्वामींना अभिषेक घातला आणि मूर्ती बघू शकता तुम्ही, किती छान मूर्ती दिसते आणि थोडं थोडं उजाडत आलं होतं आणि आपली पूजा पुढे पुढे सरकत होती। त्याच्यानंतर मग छोटी पण मूर्ती आहे स्वामींची, त्या मूर्तीला पण अभिषेक घातला। त्याच्यानंतर असं टिका वगैरे स्वामींना लावला, अत्तर लावून घेतलं आणि पुढे मग बघू शकता तुम्ही ते सगळं केलं। लहान आपली स्वामींची मूर्ती आहे त्याला पण अभिषेक घालून त्यांना पण छान प्रकारे त्यांचं पण पूजा केली। आणि त्यानंतर मग फोटो होता आपला पहिल्यांदा पुजलेला, त्याला पण अभिषेक घातला। त्याच्यानंतर आपण स्वामींच्या मूर्तीची अशी स्थापना केली, तिथे फोटोची स्थापना केली। त्याच्यानंतर मग मूर्तीची स्थापना केली। मूर्ती स्थापना कशी करतात हे तर तुम्ही बघत असाल व्लॉगमध्ये आणि त्यामुळे तुम्हाला कळालं असेलच। आणि मग आता हार वगैरे घातला, हार पण इतका छान केला होता। सगळं घरातल्यांनी घरीच बनवलं होतं, बाहेरून काही हार वगैरे आणला नव्हता, घरीच छानपैकी हार बनवले होते। आणि हे खाली जे कापड होतं स्वामींना बसवण्यासाठी केलं होतं, ते पण किती छान कापड आहे बघा, तुम्ही बघू शकता। आणि ते पण पिवळ्या कलरचंच आणि ते दुसरं कापड आहे ते पण भगवंच, कारण स्वामींना त्या 2 कलर आवडतात। आणि त्यामुळे त्याच्यानंतर मग फुलाची अशी आरास करून घेतली आणि वर तुम्ही फोटो बघू शकता, तो फोटो पण छान आहे। तो आम्हाला आमची वास्तुशांती होती ना तेव्हा तो आम्हाला गिफ्ट आला। त्याच्यानंतर असा हा कलश ठेवून घेतला आणि बाकी सगळी समया वगैरे लावल्या। समया लावून झाल्यानंतर आपलं समयांच्या भोवती फुलं ठेवलीत, कारण फुलांचा जास्त वापर होतो, कारण फुलं जेवढी आपण वापरतो तेवढी आपली पूजा अतिशय आकर्षक आणि सुंदर वाटते। आणि त्याच्यानंतर अशी केळी वगैरे ठेवली, बाकीचं सगळं साहित्य असतं फळं वगैरे ते पण स्वामींसमोर ठेवलं। आणि बघू शकता तुम्ही इथं मम्मी अजून एक हार कमी पडला म्हणून ते करत होती, तो हार बनवला। त्याच्यानंतर फायनली आपली पूजा मांडून झाली आणि पूजा बघू शकता तुम्ही, अजून दिवा लावलेला नव्हता तरी पण किती छान पूजा दिसत होती, पूर्ण सगळी फुलांनी भरलेली पूजा अतिशय सुंदर वाटते। आणि यामध्ये माझ्या भावाने पण मला मदत केली होती, म्हणजे तशी सगळ्यांनीच मदत केली होती। फायनली दिवा वगैरे लावला आणि त्याच्यानंतर आपण स्वामींना असं छान प्रकारे सगळं लायटिंग वगैरे केलं होतं, ते पण छान दिसत होतं। आणि मग अगरबत्ती वगैरे लावून घेतली, त्यानंतर स्वामींना ओवाळून घेतलं आणि असं छान प्रकारे वाटलं, एवढं छान वाटत होतं की सांगायलाच नको। मग मुजरा केला, त्याच्यानंतर नमस्कार केला आणि जे काही मी उद्यापन केलं आहे म्हणजे पारायण केलं आहे ते मान्य करून घ्या अशी प्रार्थना केली। त्याच्यानंतर आपण 21 अध्याय वाचायला सुरुवात केली, तुम्ही बघू शकता पुस्तक सारामृताचं जे 21 अध्याय आहेत ते मग मी वाचायला घेतले, ते अध्याय झाले। तोपर्यंत इकडं महिलांचं जेवण बनवण्याचं सुरुवात होत होती, त्याप्रमाणे शेगडी वगैरे पुजायचं काम झालं। आणि मग फायनली जेवणाच्या तयारीला सुरुवात झाली, कारण आपण छोटासाच पण बऱ्यापैकी महाप्रसाद करणार होतो, तेही झोमॅटोच्या कमाईमधून। त्याच्यानंतर महाजप वगैरे केले, हे देव बघू शकता आमच्या घरातले देव आहेत हे। आणि त्याच्यानंतर हा फोटो बघा तुम्ही, आम्हाला वास्तुशांतीला मिळाला आहे आणि किती छान फोटो आहे बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर ही पूजा पण तुम्ही बघू शकता, आपली नेहमीप्रमाणे आज ही पूजा अतिशय सुंदर झाली होती। जसे गुरुवार वाटतील तशी आपली पूजा अजून सुंदर दिसत होती, कारण ते लोकांच्या प्रतिक्रियेतून पण दिसून येत होतं। आणि त्याच्यानंतर इथं फायनली भात वगैरे टाकायला सुरुवात केलं होतं, आचार्य आले होते काकी, त्यांनी भात वगैरे असं तांदूळ वगैरे शिजवायला ठेवले होते, कारण छानपैकी भात करत। त्यानंतर आपण भिक्षा मागायला गेलो, 9 घरं आपण भिक्षा मागितली, भिक्षा पण घेतली आणि त्याच्यानंतर मग घरी आलो भिक्षा मागून। 9 घरं झाली, पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता आणि खूप छान वाटलं। आणि मग मम्मीनं असं ओवाळून आतमध्ये घेतलं, कारण ते जे असतं ते ओवाळून घ्यायचं असतं आतमध्ये। मग आत आलो, त्याच्यानंतर मग आवरलं, मग आरती सुरू झाली, आरती केली। इतर लहान मुलं आली होती, त्यांनी आरती गजबजून ठेवली, असं मंदिरात आल्यासारखं वाटत होतं, एवढी छान आरती झाली। आरती तुम्ही बघू शकता, थोडं उकडत होतं त्यामुळं तुम्ही बघू शकता मी रुमाल घेतला हातात। आणि मग ही मुलं बघू शकता तुम्ही, बच्चे कंपनी, जे आपल्याला त्यांना पुढे जेवायला वाढायचं होतं। त्याच्यानंतर जोडपं पहिल्यांदा वाढायला लागतं, तर ते जोडपं आलं होतं, आमच्या ताई आणि दाजी होते, त्यांना मग आम्ही बोलवलं होतं जोडपं म्हणून, त्यांना जेवायला वगैरे घातलं, जेवायला प्रसाद त्यांना दिला, त्यांना नमस्कार केला आणि स्वामींना नमस्कार केला। परत ते छानपैकी जेवले, त्यांना जेवण पण आवडलं। त्याच्यानंतर आपण असा त्यांचा आहेर वगैरे दिला त्यांना दोघांना आणि त्यांचे छान प्रकारे पाहुणचार केला। आणि त्याच्यानंतर मग आपला पुढचं म्हणजे
पुढचं जे होतं ते म्हणजे लहान मुलांना 11 मुलांना जेवायला वाढायचं होतं ते आपण सुरुवात केली. मग लहान मुलांना जेवायला वाढलं. ते छान प्रकारे सगळेच भारी जेवले. त्याच्यानंतर त्यांचे हात वगैरे धुवून घेतले आणि भारी जेवले. ते त्यांना आवडलं जेवण. आणि मग त्याच्यानंतर मग आपण त्यांना गिफ्ट जे आणलं होतं ते पण द्यायचं होतं. तर त्याप्रमाणे आपण ती गिफ्ट पण त्यांना दिली. वही आणि पेन हे दिलं, कारण ते त्यांना उपयोगी येणार होतं. उपयोगी येणार असेलच तुम्ही द्या जर तुम्ही पारायण कराल तेव्हा, कारण जे उपयुक्त असतात ज्याच्याने काहीतरी होऊ शकतं साध्य, अशाच गोष्टी त्यांना गिफ्ट म्हणून तुम्ही द्या. आणि त्याप्रमाणे मी वही पेन दिला. माझ्या ऐपतीप्रमाणे जेवढं होईल तेवढं मी त्यांना गिफ्ट दिलं, कारण मी जास्त आता लगेच नाही देऊ शकत. तर वही पेन तरी देऊ शकतो. तर तेवढं वही पेन दिलं आणि ते पण खुश झाले, कारण लहान मुलांना तर गिफ्ट आवडत असतात आणि त्यांना ते छोटं जरी गिफ्ट असलं तर त्यासाठी त्यांना कुतूहल खूप असतं आणि त्याप्रमाणे ते खुश झाले. वही पेन तर दिलाच होता, पण पप्पा म्हणले की त्यांना प्रत्येकाला एक रुपया दे 11 मुलांना. मग त्यांची इच्छा होती, म्हणलं चला ते येऊया. मग त्याप्रमाणे त्यांना ते पण दिलं, प्रत्येकाला 1 रुपया दिला. अजून खुश झाले ते. आणि मग त्यांचे फायनली आता जाण्याची तयारी सुरू झाली. पण जाता एक छान काम करून गेले. बघून घ्या तुम्ही काय ते. लहान मुलं जेवून गेल्यानंतर बाकीचे मग पाहुणे वगैरे, शेजारी, ओळखीचे वगैरे सगळे लोक आले. ते पण जेवून गेले. जवळजवळ 150 ते 150 लोक जेवायला आलेत आणि त्यांना खूप छान जेवण आवडलं. जेवण खूप छान झालं असं सगळेजण म्हणले. अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.